नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। हे बघा, आई करत आहे बिर्याणी। 2 किलोचं असं चिकन आहे। हे बघा, मस्त कापून धुवून ठेवले। ह्याचं कालवण करणार आहे, रस्सा। हे बघा, बिर्याणीचा मसाला, हे सर्व मिक्स मसाला अगोदर घ्यायचा। हे बघा, टोप ठेवलाय मस्त असा मोठा तेल टाकले त्याच्यात। हे बघा, माझी मम्मी आई माझी तेल टाकले आणि त्याच्यात तेजपत्ता, गरम मसाला सर्व टाकलाय आणि एक वाटी भरून तेल टाकले। हे बघा, अशा पद्धतीने। आता कांदा 1 किलो चिकनला 2 किलो चिकनला 1 किलो कांदा असा टाकायचा। हे बघा, अशा पद्धतीने कांदा कापून असं आणि टोपामध्ये टाकले। सर्व गरम मसाला त्याच्यात, सर्व तेजपत्ता, हे सर्व गरम मसाले टाकायचं तेलामध्ये आणि कांदा टाकलाय। हे बघा, आई बिर्याणी करत आहे। आता हे बघा, तुम्हाला दाखवते, टमाटे पण टाकलेले, पण आधी आपलं हे झालं पाहिजे। कांदा मस्त लाल झाला तर मग आपण हे काय केलं आई, हे काय मसाला केला आहे, काय वाटलं? मिरची, अद्रक, लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकले, करून मिक्सरला वाटले। ते आधी आपण कांदा असा लाल झाला पाहिजे, सर्व व्यवस्थित मस्त असा। आता तुम्हाला मी दाखवते, कांदा आपला तोपर्यंत लाल होतोय। हा बघा, कांदा मस्त असा लाल अजून काय कांदा आपला लाल झाला नाही, चांगला लाल होस तर भाजायला लागते त्याला। तोपर्यंत आई कालवणाचं वाटण करायला लागले रश्श्याचं, कारण पप्पाला बिर्याणी जमत नाही म्हणून पप्पासाठी कालवण बघा, कांदा टोपामध्ये मस्त असे हलवायला लागले। लाल असा मोठ्या साईजचा लांब असा कापायचा कांदा। क्रिसमसची सुट्टी आहे मुलांना, म्हणून आईकडे आले मी मुलं घेऊन सुट्टीला। आता मुलं दाखवते तुम्हाला कशी खेळतात बेडरूम मध्ये। हे बघा, आदिती काय करते तू? आदिती काय करते? खेळायला लागले। हे बघा, माझ्या भावाची मुलगी आहे छोटी, पन्नू। पन्नू, नाव सांग तुझं नाव काय पूर्ण? बोल ना, बोल। हे बघा, कसा खेळ काढलाय तिने, खेळणी काढले। हा बघा, सार्थक खेळायला लागलाय। चला, आता आपण कांदा आपला लाल झालाय का बघूया। हे बघा, एका साईडला आणि टोपामध्ये कालवण करायला लागले, रस्सा बिर्याणी संग खायला। हे बघा, कांदा आपला लाल झालाय, चांगला लाल झाला। मग आता आपण ह्याच्यात टमाटर, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकायची आणि मग टमाटर ऍड करूया। बघा, आईने इथं कांदा टाकलाय टोपामध्ये। तुम्हाला कालवण पण दाखवते, चिकनचं आई कशी करते, मस्त अशी झणझणीत तिखट। काय टाकते याच्यात? हे बघा, चिकनला हळद आणि मीठ लावून टाकायला लागले। तर बघा, बिर्याणीचा कांदा लाल होतोय तोपर्यंत
कांदा टाकलाय टोपामध्ये. आता याच्यामध्ये पण आहे काय टाकणार याच्यात पण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकणार आहे कालवणामध्ये रस्स्यामध्ये. काय टाकते आधी तुम्ही? बघा भाऊच आहे, भावाची बायको ऐकत. आता काय टाकायचं? मस्त ऐकायचं बिर्याणी. बघा राईस कशी करते आता. बिर्याणी पण कालवण पण करायला लागते. चिकन टाकायला लागलं. कांदा भाजायला वेळ लागतोय. कांदा अजून काय भाजला नाही. चिकन बनवलं. हे बघा काय टाकताय ते चिकनचा मसाला. काय काय वाटण केलं तर खोबरं कोथिंबीर जिरं लसूण अद्रक ओली मिरची हिरवी मिरची. आईने चिकनचा मसाला टाकलाय त्याच्यात. काय म्हणते आधी ती? कांदा हलवायचा. कांदा भांडे ठेवायचं. कांदा आपला लाल व्हायला जरा टाइम लागतोय. आम्ही गरम पाणी ठेवलेलं आता गरम पाणी ठेवलं पाहिजे. चिकन घालायला लागले मसाल्याचं. आपला कांदा लाल झालाय का टाकून बघूया. हे बघा अजून थोडासा बाकी आहे कांदा आपला लाल व्हायला. हे बघा आता आई गरम पाणी वाटायला लागलं चिकनमध्ये. झाली आता आपली आमटी तयार. चिकनचा रस्सा. कांदा आपला तोपर्यंत भाजतच आहे. झालं नाही भाजून बाकी कांदा भाजतोय तोपर्यंत. हे बघा आईने हे बघा पेस्ट टाकायला लागली. कसली पेस्ट आहे सांगा. अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायला टाकली. सर्व असा हलवायचं व्यवस्थित. आता टमाटर आता हे सर्व
त्याची चांगलं भाजून तिखट मसाला टाकते. काय काय आहे थांब तिखट मसाला काय काय बिर्याणी टाकलं मसाला आहे, मीठ आहे, हळद आहे आणि तिखट मसाला आहे. चटणी सर्व मिक्स आहे आता सर्व मिक्स करायचं व्यवस्थित. आई हलवते तोपर्यंत ते आता त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे ते आता हे मी थांब झाकण नाही ठेवायचं थांब. हे बघा आता चिकन टाकायला सर्व चिकन टाकलं आहे मी मसाल्यामध्येच. अजून थोडं बाकी आहे. आता हे सर्व हलवायचं आहे ना मिक्स करायचं. मिक्स करून सर्व झाल्यावर ह्याच्यावर आता आई परत ठेवून ते मसाल्यातच शिजू द्यायचं. आपण जे केलेलं आहे ते बिर्याणीचं सर्व असं हलवायचं. ते मसाल्यातच नाही पाणी टाकता वाफेवरच ते शिजू द्यायचं चिकन. हे बघा झाकण ठेवलं आता तांदूळ घेऊन ते चांगलं शिजल्यावर तांदूळ टाका. हे बघा असं पद्धतीने सर्व व्यवस्थित टोपामध्ये चिकन मसाला टाकलं बिना पाणी टाकतं बघा कसं चिकनला पाणी असतं मसाल्याचं. हे बघा तांदूळ टोपामध्ये तांदूळ हे आता दोन टाकायचं आपल्याला बिर्याणीमध्ये. हे गरम पाणी ओतते. गरम पाणी ओतलं आहे बिर्याणी. हे बघा चिकनचं कालवण मस्त असं झालंय. अशा पद्धतीने करा माझ्या आईसारखं. छान झालंय बघ चाकू टेस्ट करून बघ ना. काय बरोबर छान झाले म्हणते. बघा आता आपण बिर्याणीचं बघा. आहे बिर्याणी हलव जरा. नाही अजून हे बघा पाणी ओतलंय. आता आपण याच्यावर पाणी टाकायचं. हे बघा तांदूळ टोपामध्ये घेतलंय घेऊन ह्याच्यात टाकायचं. मग झाली आपली बिर्याणी रेडी. हे बघा आता आईने तांदूळ दिलेले तांदूळ टाकायचं.
करायचा मिक्स बिर्याणी. मिक्स. हा हे बघा आईने असं तांदूळ घेऊन टाकले. मिक्स बिर्याणी बनवली. दाखवते मी असे हलवून. आता हे चांगलं शिजून द्यायचं व्यवस्थित. एक उकळी आली का कमी करायचं. काय एक उकळी आली का कमी करायचं. कोथिंबीर वरून टाकायची ना. बघा कोथिंबीर कापून ठेवले. आणि पुदिना. कोथिंबीर आणि पुदिना आहे हे आता वरून टाकूया. आता हे उकळी आली का गॅस स्लो करायचा. टाकते आता. असं सर्वीकडनं एका साईडनं टाकायचं व्यवस्थित. काढून करायचं. ते हलव जरा. कालवण झालं का हे बघा. कालवण पण झालं. चिकनचा रस्सा. चिकनचा रस्सा पण झालाय. शिजलाय का? हा चिकनचा रस्सा झालाय. आता बिर्याणीत आता आपण तांदूळ टाकले. पातळ करू. हा मग आता आपण बिर्याणी झाल्यावर तुम्हाला मी दाखवते कशी केली ती. हे बघा पोरं कशी खेळायला झाले घरात. हे बघा आधी ती काय खेळते तू. पण तू काय खेळते. हा तुझं नाव काय आहे. काय तो बघा सार्थक असं खेळायला लागलाय. घरात खेळायचं आहे का ग. का खाली खेळायचं मैदानात असतंय खेळायचं. पोरं अशी बेडरूम मध्येच खेळायला आले. कॉक बॅट मजा येते म्हणते बघा. ही चुलबुली छोटीशी चिमणी माझ्या भावाची मुलगी आहे छोटीशी पलू. ही बघा भावाची बायको आहे. भाऊज आहे माझी. पोरं खेळायला लागले. आईची बिर्याणी होते तोपर्यंत मी इथं आले बेडरूम मध्ये. क्रिसमसच्या सुट्टीला आले. हा क्रिसमसच्या सुट्टीला आले. हे बघा गायस आता फायनली आपली बिर्याणी तयार झालेली आहे. हे बघा आईने वरवंटा ठेवलाय म्हणजे दमायला बिर्याणी. हे बघा